मकर राशी 21 फेब्रुवारीनंतर मोठा धमाका. या घटना तुमच्या कुंडलीत अखेर ब्रह्मदेवानेच लिहून ठेवल्या आहेत. मकर राशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचे एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकते. आजपासून तुमच्या आयुष्यात अशा काही घटना सुरू आहेत, सूक्ष्म पद्धतीने ज्या घटना घडतील पण परिणाम जबरदस्त असतील. हे नुसतं राशी भविष्य नाही, हा तुमचा अभ्यासाचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सध्या उघड होतील गोष्टी, काही भ्रम तुटतील. मकर राशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केलीत, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहात. जे थांबले होते ते आता हलणार आहे आणि जे अडकले होतं ते आता सुटणार आहे. तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणारच. म्हणूनच लक्ष देऊन ऐका, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. आता पहिली घटना आहे, लपलेलं सत्य उघड होणार. डोळे उघडणारा क्षण. मकर राशी, तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेला सत्याचा समोर आता येणार आहे. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार सगळे बरोबर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन शांत नव्हतं. कारण तुम्ही साधी नाही, तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला, ज्याला महत्त्व दिले, की ते काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावे, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का नसेल, पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण मकर राशी, एकदा सत्य ओळखलं की मागे वळून पाहता नाही येत. तुम्ही शांतपणे निर्णय घेता, कोणाला काहीही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळते. की घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपले नसतात की जाणीव तुमच्या पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. मकर राशी, पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण. आता तुम्ही भावनांपेक्षा रस्त्यावर चालणार आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. आता दुसरी घटना आहे, अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. मकर राशी, ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. बरंच काही तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होता. फाईल मजबूत होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबले होते, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता, वैयक्तिक काम सतत पुढे ढकलत जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासणी, लोकांशी नम्रपणे बोलतात, नियम पाळले, पण तरीही काहीतरी अडथळे येत होतं. या सगळ्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, मी इतका प्रयत्न करतोय तरी का थांबते? पण मकर राशी, तुम्हाला माहीत नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होतं. चुकीच्या वेळेला गोष्ट पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. तुमच्या आयुष्य येईल एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा मित्र, जो एका शब्दाने, एका सहीने, एका संधीने सगळं पुढे नेईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबले होते ते आता झपाट्यात पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभे राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही मकर राशीसाठी ही आर्थिक घटना सुटकेची असेल. अडकलेले पैसे मिळतील, कर्ज फेडण्याचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी ही करिअरमध्ये ही मोठी प्रगती असेल. ही नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नाते पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिलीत, म्हणून आता यश अधिक स्थिर असेल. मकर राशी, दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आता जवळ आला आहे. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतात. भूकंप, सत्याची चाचणी आणि तुमचा आत्मसन्मानच जागा होणार आहे. मकर राशी, तिसरी घटना साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपली,
तुम्ही ऐकलं तर समजून घेतलं, समोरच्याचं चुका दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणे योग्यच असतं असं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की तुमच्यासमोर आरशासारखं उभा राहील एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत आहात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल. कारण मकर राशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ती पुरावे गोळा करते. आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीनंतर येईल, काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे. खरे लोक तुमच्यासोबत अधिक ठामपणे उभे राहतील. खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमचे साथ देतील. तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी खरे असणं महत्त्वाचं असतं. की घटना तुमच्यातील आत्महत्या करेल, तुम्ही पुरेसं झालं असं म्हणण्याचं ध्येय दाखवेल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तो अनुभव यांच्या आधारे पाऊस झाला. मकर राशी, तिसरी घटना म्हणजे शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचे सगळे वेळेच्या ओघात दूर जातील आणि तुम्ही अधिक मजबूत, अधिक स्पष्ट, अधिक शांत व्हाल. तयार राहा, कारण तुम्ही आता परिस्थितीला सामोरे जाणार नाही तर परिस्थिती घडवणाऱ्या आहात. आता तुमचा काळ सुरू झाला आहे आणि यावेळी तो कोणीही थांबवू शकणार नाही. मकर राशी, या 3 घटना केवळ शब्द नाहीत तर त्या तुमच्या आयुष्यातच संपूर्ण प्रवास बदलणारे टप्पे आहेत. इतके वर्ष तुम्ही शांत राहून प्रामाणिकपणे कोणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहिलात. तुमची किंमत कमी झाली, कधी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झालं, कधी तुमच्या भावनांना समजून घेतलं गेलं नाही. पण तुम्ही थांबला नाहीत. आता वेळ बदलते आहे. आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आता तुमच्या संयमाचं फळही मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही संयमी आहात. तुम्ही घाबरत नाही, तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाकणारे आहात. आणि जेव्हा मकर राशी ठरवते तेव्हा तिच्या मार्गात उभे राहणं कोणालाही शक्य नसतं. आता तुमचं नाव पर्वत सुरू होत आहे. आत्मविश्वासाचा, स्थैर्याचं सर्वांनाच आणि यशाचं जुन्या वेदना मागे ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.